त्यानंतर पाहू शकाल एक विकेट, हा महत्वाचा विकेट आला. चला विपुल आपण या मॅन ऑफ द मॅचचा माडा करीता. पाहू शकाल मॅच प्ले होते. दोन संघ आपण पाहतोय. एका बाजूने संघ जर आपण पाहणार आहोत तर निशांत इलेव्हन संघ बॅटिंग करताना दिसतोय. समीर स्टाईल आपण पाहतोय एक चांगला फटका सजवला गेलाय. एका बाजूने आपण पाहणार आहोत उर्वी कल्याण इलेव्हन संघ, त्यानंतर एका विपक्षाची टीम आहे निशांत इलेव्हन. म्हणजेच दोन्ही संघ जर पाहू शकाल पहिला मॅच जिंकला आणि दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. जशी जशी दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली ना तसाच आपण पहिला बॉल पाहिला तर मग समीर, कारण की आपण समीरच्या नावावर पहिल्या मॅच मध्ये धावा पाहिल्या होत्या 18. तो समीर इथे शपल चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. आणखीन जर पाहायला गेला तर मग चेंडू जर पंच यावे दर्शवतील की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या आणखीन एक या रूपाने वधारते. धाबलकावर धाबा आपण पाहतोय पण मग चेंडू होतील एक धाबा, एक चेंडू आणि एक धाब. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुधीर सर आणि त्या विपक्षात जर पाहू शकाल समीर, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ओहो यावेळेस चेंडू कुठल्याही पद्धतीचा एक्स्ट्रा बाउन्स सुद्धा पाहायला मिळाली. ज्या प्रकारची डोळ्याची पापडी लवते ना लवते तत्पर चेंडू पहा, झपकन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात मात्र जाऊन विसायला गेलाय. दोन बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धाबलकावर धाबा पाहता आतापर्यंत एक गोलंदाज जाणू. इथे जर पाहू शकाल चला जरूर मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड सर आपण द्यायचा आहे. विपुल आलाय. विपुल करिता मॅन ऑफ द मॅच जर पाहू शकाल अवॉर्ड कोणाच्या शुभ आहे, कारण की मुख्य मंचावर पाहू शकाल या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यानंतर पाहू शकाल ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. त्यांच्या शुभ आपण वितरित करावं. 3 बॉल धाबलकावर धाव फक्त एक पाहायला मिळते. यावेळी ऑन साइडला विपॅक्टर डाऊन द हेड, चेंडूला पास सरळ पाठवलाय. वाव क्या बात है, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या ठिकाणी काय जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलं. इथे जर पाहू शकाल तत्पर मग फलंदाजाला परतावं लागेल. एक धाव आली, दुसरी धाव सुद्धा आली, तिसऱ्या धावेकरिता फलंदाज समीर. लालच बरी बुला है फलंदाज. चला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कार वितरणसाठी मी या लीगच्या खजिनदार श्री दिलीप तुंबडा साहेब यांना विनंती करतो. विपुल पावडे यांना ते पारितोषिक सुपूर्द करायचे आहे. जरूर पंच डिसिजन कलवा, कारण की त्या ठिकाणी जरूर विकेटचं पतन आहे, कारण की त्या ठिकाणी जरूर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओहो यावेळी सुधीर सरांना सुद्धा सुवर्ण संधी दिली. धीरज, कारण की धीरज जेल खाली आहे, मग चुकी होणार नाही. फलंदाज आणखी एक बाद गॉन. आय राम राम अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
इथे पाहू शकाल इथे जर पाहताय तर मग आणखीन नक्कीच या बारबार आपण पहिला एक सिंगल आले आणि उर्वी कल्याण 11 संघाचे जे संघ मालक आहेत ना कल्वेश सुमडा यांच्या माध्यमातून जानू करिता 100 रुपयाचे कॅश प्राइज आणि धीरज करिता 100 रुपयाचे कॅश प्राइज म्हणजेच कॅचेस विन द मॅचेस त्यानंतर गोलंदाजांना सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे यावेळेस जर पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या फक्त आणि फक्त 2 धाव 4 धाबा 2 महत्त्वाचे विकेट जानूच्या नावावर आहेत ग्रेट गोलंदाजी आपण पाहतोय सातत्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे कारण की पहिल्या मॅच मध्ये जर पाहू शकाल उर्वी 11 संघ मॅच पहिला जिंकला आणि पहिल्या मॅचच्या जोरावर या मॅच मध्ये पहा निशांत 11 संघाला सुद्धा काय जबरदस्त टफ फाईट आणि चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये देताना दिसतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज धाबल कबर धाबा पहा जॉईंट झाल्या गेल्यात फक्त आणि फक्त 4 धाबा पाहायला मिळतात कारण की धीरजच्या माध्यमातून ग्रेट कॅच पकडायला गेला थर्ड सर्कल मध्ये सातत्याने धीरजला आपण पाहतोय त्यानंतर जरूर आपण प्रवीण या गोलंदाजाला पाहतोय 12 जर्सी या 17 जर्सी क्रमांक ज्याने परिधान केलंय त्याच गोलंदाजाला आपण पाहतोय की रिषभ पंत इंदाच्या हंगामामध्ये जर आयपीएल ला पाहू शकेल सुरुवात होणार आहे 22 मार्च कारण की जेव्हा 22 मार्च सुरुवात होईल पहिला मॅच तुम्हाला पाहायला मिळेल यस पंच जर पाहू शकाल आम्हाला दर्शवतात इट इज अ व्हाईट बॉल कारण की जेव्हा मित्रांनो आयपीएल ला सुरुवात झाली 2008 मध्ये आणि जशी 2008 मध्ये सुरुवात झाली कित्येक आपण रथी महारथी पाहिल्या आणि त्याच कॉपी बुक न आपण प्रत्येक गावागावामध्ये स्पर्धा प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये आपण स्पर्धा पाहतोय इथे जर पाहू शकाल ऑन साइडला मात्र चेंडू खेळला गेला थोडीशी पंबलिंग ढुंड रे साजना हा परिस्थितीचा चेंडू आपण पाहतोय कारण की खेळाडू कसा असावा तर खेळाडू चंचल असावा कारण की अतिशय वेगाने चेंडूवर झापकन जाणं चेंडूला उचलणं चेंडूला फेकणं इथे गोष्टी तुम्हाला जमाव्या लागतील आणखीन आपण पाहतोय पहिल्याच बॉलवर वाईट आल्यानंतर पुन्हा 2 धाबा अर्जित केल्या गेल्या संघाची टोटल आपण पाहिली त्यात पण मग जाऊन पोहोचली गेली 7 धाबा या धाबल कबर आपण पाहतोय संकेश आणि त्याचबरोबर आपण प्रवीण या बॅटरला पाहतोय 2 बिग बॅटर म्हणून ज्यांची ओळख आहे सातत्याने चांगली जग आपण प्रवीण कडनं या अगोदर मॅच मध्ये पाहिली गेली होती बारीक काय जबरदस्त राहिली होती त्यानंतर आपण संकेतच्या माध्यमातून सुद्धा चांगली बॅटिंग यावेळी जर पाहू शकाल समीर आणि सुधीर सर बाद झाले समीर सुद्धा रनआउटच्या स्वरूपात गायनं बाद झाला ओहो यावेळेस एक्सलंट डिलिव्हरी हाताला गेली पण तो पंच जरूर आम्हाला दर्शवतात इट इज व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या आणखीन 1 न वधारते धावसंख्या पाहू शकाल आपण जाऊन पोहोचली गेली 8 उद्याच्या दिवसात जर आपण पाहू शकाल तर मग 8 मार्च जागतिक महिला दिवस म्हणून हा दिन उद्याच्या दिवसामध्ये सातत्याने साजरा केला जातोय आणि जरूर आपण त्या ठिकाणी कारण की दरवर्षी प्रमाणे आम्ही सातत्याने समालोचन करण्याकरिता नाईट कार्यक्रम असतो त्या ठिकाणी गुंज काठी या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे परंतु यावेळी जर पाहू शकाल ऑन साइडला चेंडू खेळला गेला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप वर तैनात होता त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पुन्हा जर पाहू शकाल थोडीशी पंबल झाली आणि पंबलच्या माध्यमातून आपण पाहतोय की आणखीन पुन्हा 2 धाबा अर्जित केल्या गेल्यात आणि संघाची टोटल आपण पाहिली त्यात जाऊन पोहोचली गेली 10 चांगली गोलंदाजीचं प्रत्येकरण मैदानाच्या आतमध्ये प्रवीण वर्सेस प्रवीण आपण पाहतोय यावेळेस प्रवीण डीप वर चेंडूला खेळलाय गुड कॅच ऑफ क्वालिटी आणखीन एक फलंदाज बाद होईल प्रवीण वर्सेस प्रवीण लढाई मैदानाच्या आतमध्ये परंतु इथे जर पाहू शकाल उर्वी कल्याण 11 संघाचा गोलंदाज प्रवीण सक्सेसफुल अँड पॉवरफुल फलंदाज निशांत 11 संघाचा प्रवीण इज गॉन
जेव्हा जानू गोलंदाजी मार्कवर आला तेव्हा 5व्या बॉलवर विकेट आली. त्यानंतर प्रवीण गोलंदाजी मार्कवर आला तेव्हा सुद्धा 5व्या बॉलवर विकेट आले. न्यू बॅटर यावेळेस जर पाहू शकाल डोळ्याची पापणी लवत्याला लवत्या तत्पर चेंडू जर पाहू शकाल या टेनिस क्रिकेटची अस्त्रशास्त्र तपासून पाहिली प्रवीणना. यॉर्कर चेंडू परफेक्ट लेन लाईन गोलंदाजीवर जणू की जसप्रीत बुमराह कॉफी बुक गोलंदाजी केली की काय. आणि इथे जर पाहू शकाल तत्पर मग त्यांचे संघ मालक स्पॉन्सर खुश कल्पेश तुंबडा यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण जानूला 100 रुपयाचे कॅश प्राइज पाहिला आणि त्यानंतर धीरजला झेल करिता 100 रुपयाचे कॅश प्राइज पाहिला आणि या बॉल करिता प्रवीण या गोलंदाजाला सुद्धा 100 रुपयाचे कॅश प्राइज पाहायला मिळाला. वाव व्हेरी नाईस गोलंदाजी आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी करायची होती ना प्रवीण, कारण की न्यू बॅटर आला आणि न्यू बॅटरला समजलं नसावं कारण की अतिशय वेगाने आतापर्यंत आपण मित्रांनो मयंक यादवला पाहिलं गेलं होतं कारण की 157 प्रति घंटे रफ्तारची गोलंदाजी करत होता. त्यानंतर 168 उमरान मलिकला पाहिलं आपण आणि त्यानंतर 8 डिसेंबरचा दिवस जर तुम्हाला आठवला तर मेलबर्नच्या मैदानावर कसोटीमध्ये नक्कीच मोहम्मद सिराज 181 प्रति किलोमीटर घंटेचे रफ्तार ज्याने गोलंदाजी केली आणि वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून आपलं नाव सातत्याने गाजवलं गेलं आहे. त्याच आपण मोहम्मद सिराजला पाहिलं गेलंय अतिशय वेगाने कारण की शोल्डरचा वापर ज्या प्रकारे केला ना तो प्रवीण ग्रेट डिलिव्हरी पाहायला मिळाली. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. त्यावेळेस पौशिकाला ऑन साइडला मिड ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर पौशिकाल मिड ऑन आणि मिड ऑन या वीक झोन 2 खेळाडूंच्या बाजू आहेत. त्यानंतर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षण. त्यानंतर आपण सर्वाधिक झेल जास्तीत जास्त पकडले जाणारे खेळाडू असतील तर मग मिड विकेट. मिड विकेटच्या क्षेत्रात जास्तीत जास्त झेल जे पकडले जातात कारण की ज्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कुठलाही चुकी करणारा फलंदाज ठेवू नका कीच त्या प्रकारे जास्तीत जास्त झेल होतात. यावेळेस 8व्या बॅटचा वापर पंच दर्शवतात की कुठेतरी चेंडू ऑफ स्टंप पिचिंग पाहायला मिळाला. जरूर पंच दर्शवतात 22च्या लेग बाईटच्या स्वरूपात धाव पाहायला मिळाली. आणखीन जर पाहू शकाल एक सिंगल येते आणि एक सिंगलच्या माध्यमातून दाबलकावर धावा पहा जॉईंट केल्यात आतापर्यंत त्या निशांत 11 संघानं 13 धावा कारण की थोडीशी रणनीती यावेळेस बदलली गेली. रोशन आमच्यापर्यंत जॉईन झाले होते. चांगली गोलंदाजी. इथे पहा धीरजने केली दांडी दांडी गोल. होगी 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 रोहित तेरी दांडी गोल क्योंकि मेरा धीरज है पावरफुल. कम ऑन डीजे. होली मॅच आमच्या ठिकाणी जरूर आहेत. उद्या किंवा परवाच्या दिवसात जरूर वाजा गडक डान्सर पर्यंत आमचा कॉल जरूर पोहोचणार आहे कारण की आमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला न्यायचा विचार झालाय. तोपर्यंत जबरदस्त डान्स आम्हाला आवडला गेलाय त्यांच्या माध्यमातून किस कोर कमिटीला विचारून किच प्रश्न. ओहो या वेळेस सेन्सिबल क्रिकेट इथे पाहताय कुठल्याही पद्धतीची मात्र चुकी केली नाहीये आणि आणखीन जर पाहू शकाल तर मग डॉट बॉल पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आपण किशोरला पाहतोय जर्सी क्रमांक 10 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. डबल कव्हर धावा 13 धावा आल्यात आणि इथे पहा आणखी मिस टायमिंग चेंडू झाला. यावेळेस नजर हटी और दुर्घटना घटी. धाव तर पहा पूर्णतः झालीच असती परंतु त्या ठिकाणाहून जर पाहू शकाल मग स्ट्राइक रोटेट होणार नाहीये हे नक्कीच संकेशला माहिती आहे. त्यानंतर संकेश आपल्याकडे स्ट्राइक ठेवली जाईल आणि इथे पाहायला मिळाला तर मग एक धाव तर पूर्ण झाली असती त्यानंतर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली असती परंतु इथे पहा डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल आल्यानंतर धाव संख्या फक्त आणि फक्त 13 वर आहे. कारण की जेव्हा आमच्यापर्यंत जॉईन झाले गेले होते एका बाजूने आपण उर्वी कल्याण 11 संघाचा रोशन तर रोशन आम्हाला समोरपर्यंत म्हटलं की 30 किंवा 35 किंवा 40 धावांपर्यंत रोखले जाईल आणि त्याबरोबर किशोर दादा आमच्यापर्यंत जॉईन झाले. जरूर किशोर दादा म्हटले की धाबा जर ठोकल्या जातील ना तर मग 40 किंवा 50 धाबा
परंतु इथे जर पाहू शकाल ना तर मग धावपलकावर धावा फक्त आणि फक्त 13 धावा, कारण की उन्हाचा तडाखा आहे. सर रोशन आपण गोलंदाजी मार्क वर पाहतोय. ऑन साइडला पहा रोशन, चेंडूला मात्र खेळला गेला. यावेळेस संकेश दोन क्षेत्ररक्षकांना चकमा देऊन चेंडू फरार होईल का? त्या ठिकाणी पिंक पॅन्थर संघाचे लाईनमन आहेत, जरूर दर्शवतात की चौकार नाही आहे. आणि सातत्याने आपण पाहिलं तर मग पुन्हा 2 धावा अर्जित केल्यात आणि संघाची टोटल आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली 15. सर रोशन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड सुरुवात केली गेली. इथे पहा चेंडूची लांबी कमी आणि उंची जास्त, झेल खाली क्षेत्ररक्षक, आणखीन फलंदाज होईल बाद. मिस्टर संकेश गॉन. कम ऑन डीजे. मैदानाच्या आतमध्ये बाधा आपण संपला गेलाय आणि संघाची टोटल 15 वर आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सुजित. पंच दर्शवतात की बॅट बॉल आहे आणि बॅट बॉलच्या स्वरूपात डबल कव्हर धाबा जॉईन होतील. 16 धाबा पाहायला मिळतात डबल कव्हर. इथे सुजित येणारे बॉल 4 आहेत. 4 बॉल मध्ये जे काय करायचे तर सुजितलाच करायचं आहे. ओहो यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडू टार्गेट केला गेला होता. सटीक लेट लाईन दिशेवर पहा नियंत्रण ठेवलं. आतापर्यंत आपण 18 क्रमांक जर्सी जर पाहिली ना तर पण विराट कोहली आपण एकाच संघामध्ये पाहतोय आणि त्यानंतर 63 जर्सी क्रमांक आपण सूर्यकुमार यादवला पाहिली. त्यानंतर 45 म्हणजेच 4 and 5 45 होतात आणि त्यानंतर 1 आणि 18 जर पाहिला तर पुन्हा मित्रांनो 9 होत्यात आणि त्यानंतर 6 आणि 3 जर पाहिला 63 तर पुन्हा 9 असा आकडा येतोय. परंतु 9 आकडा जर पाहू शकाल तर मग रोहित शर्माच्या जर्सीवर आहे, कारण की खास करून रोहित शर्माला 09 जर्सी क्रमांक आपल्या जर्सीवर लावायचा होता आणि त्यानंतर त्याच्या आईने कुठेतरी अट्टास केला की बाळा हा आकडा 09 कुठेतरी तुझ्याकरिता अशुभ ठरला जाईल, म्हणून तोच आकडा रोहित शर्माने 4 and 5 असे टोटल 9 असतील म्हणून आकडा लावलाय. यावेळेस चेंडूला लांबी दिले, उंची किती असेल पूर्णतः पहाल तत्पर मग चेंडू जातोय सरळ सरळ इन टू द फॅन्स. सरळ चेंडूला पाठवले षटकार 6. कम ऑन डीजे. मात्र जिंकले गेले. ओहो यावेळेस शॉर्टबूटचा चेंडू आणि इथे पाहाल एक सिंगल आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? परंतु इथे जर पाहू शकाल तर मग एक सिंगल आली. षटक जर पाहू शकाल तर मग जरूर संपले गेले 4 आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस डबल कव्हर धाबा जॉईंट झाला की टोटल पोहोचले गेले आतापर्यंत 24 विजयाकरिता 25 धाबा. चला लाईनमन पंच इशारा करतात की लाईनमन आपण आखणी करा खेळपट्टीची. आपण जरूर लाईन बॉय झाडू घेऊन जा आणि त्यानंतर थोडीशी मैदानाची सुव्यवस्था आपण करायची आहे. तत्पर देऊया का आपण डीजे जॉकीला संधी आणि इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल वाजा घडक पालघर जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध डान्सर. कम ऑन डीजे.
मायकल जॅक्सनला पाहिलं होतं ते टीव्हीवर, परंतु त्यानंतर आपण वाचा गडकला आपण बरमपूरच्या मैदानावर पाहतोय की एका गुणवत्ता टासून असलेला असा डान्सर आपण पालघर जिल्ह्यामध्ये पाहतोय. जवळजवळ पाहू शकाल 14+ वय वर्ष असेल आणि काय ते फिटनेस आहे अजूनपर्यंत, कारण की त्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारचे जसे जसे प्रकारचे डान्स आपल्याला दाखवता येतील ना त्या प्रकारचे तुमच्यापर्यंत डान्स हे पोहोचवण्याचे काम करतात. चला त्यानंतर यानंतर पाहू शकाल होणारे मॅच आपल्या भेटीला येईल. प्रभास पिंक पॅन्थर विपक्ष टीम आहे स्वराज्य वॉरियर्स. चला दोन्ही संघाला ऑफिशियल पहिला पुकार. मॅच क्रमांक आपण पाहणार आहोत 9. कारण की मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल उर्वी कल्याण 11 संघ, तर एका बाजूने आपण टीम पाहतोय स्वराज्य वॉरियर्स. या दोन संघामध्ये मॅच आहे. कारण की आतापर्यंत आपण छोटासा टार्गेट पाहिलाय आणि छोटासा टार्गेट मध्ये हा संघ आपण पाहतोय. कारण की जसं म्हणतात ना की जेव्हा जेव्हा छोटा टार्गेट असतो तेव्हा तेव्हा मॅच पाहण्याकरिता प्रेक्षक राजांना सुद्धा मजा येते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचा विचार करूयात आपण. किशोर इन ऍक्शन मध्ये पाहायला जाईल किशोरला, कारण की किशोरची रणनीती काय असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण जानू आणि रोशनला दोन बिग बॅटर म्हणून ज्यांची ओळख आहे. चला दोन्ही संघ आपण कर्णधार या लगेच टॉस करण्याकरिता पिंक पॅन्थर आणि स्वराज्य वॉरियर्स. कारण की छोटासा टार्गेट आहे. ओहो या वेळेस पहिलाच बॉल आपण पाहिला. काय सुरुवात दमदार आणि खास. पहिलाच बॉल चेंडू सरळ आपण पाहतोय एसटी रक्षक प्रवीणच्या माध्यमातून. त्यापर्यंत चांगली गुड किपिंग पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे ज्या प्रवीण आम्हाला जर्सी आठवली गेली 05, जेव्हा 05 जर्सी आम्हाला आठवली गेली कारण की गौतम गंभीर. ओहो या वेळेस एफर्ट काय जबरदस्त होते. आतापर्यंत सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिला जाताना गौतम गंभीर इंडियन संघाचे कोच म्हणून आहेत. आणि जेव्हा जेव्हा न्यूझीलंड संघाविरुद्ध जेव्हा गौतम गंभीर ना आपली जर्सी पूर्णतः धुलीमध्ये माखली होती आणि ती जर्सी जर पाहू शकाल अजूनपर्यंत त्या शोकेस मध्ये आहे. कारण की मॅच विनिंग बारी जेव्हा आली ना तेव्हा गौतम गंभीरने काय विस्फोटक बॅटिंग केली गेली होती. ते 05 जर्सी आम्हाला आठवली गेली. गौतम गंभीर कॉपी बुक ना इथे पाहू शकाल. रोशन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहू शकाल किशोर आहे. कारण की सातत्याने किशोरच्या माध्यमातून खूप जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. कारण की 4 गोलंदाज आहेत. 4 गोलंदाज तुम्हाला प्रॉपर यूज करावे लागतील. जर का 4 षटकामध्ये 3 गोलंदाज असते तर सातत्याने किशोर हे 2 षटक हाताला असतात. सटेक लेन लाईन दिशेवर पहा नियंत्रण ठेवून गोलंदाजी केले. त्या ठिकाणी पाहू शकाल मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. इतकी चांगली फेक. यावेळेस पाहू शकाल आणखी एक सिंगल मात्र आली. चला प्रभास पिंक पॅन्थर संघ पोहोचला का कर्णधार. त्यानंतर एका बाजूने आपण पाहणार आहोत स्वराज्य वॉरियर्स संघ कर्णधार या टॉस करण्याकरिता. 4 बॉल आणि धाबलकावर धाबा. फक्त आणि फक्त 2 धाबा आहेत. इथे जर पाहू शकाल मिड विकेटला पुन्हा चेंडू डाऊन द ट्रॅक खेळला गेला. त्या ठिकाणी एक्स्ट्रा बाउंस चेंडू उचले घेतले गेले. चेंडू मिड विकेटला पुन्हा क्लिअर होतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जर पाहू शकाल समीरच्या माध्यमातून सुरेख पद्धतीचं बॉल मिळालं. आणि धाबा जर पाहू शकाल या बॉलवर आणखी बॉल मिळाल्या. धाबा जॉईंट होतील. 3 धाबा टोटल 3 आहेत. कारण की या बॉलवर 2 धाबा आल्यात. आणि संघाची टोटल जर आपण पाहिली तर मग 4 धाबा आहे टोटल. कारण की 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. असं जाणू करीता पाहू शकाल शेवटचा बॉल हाताला जाईल किशोरच्या माध्यमातून. इथे शेवटचा बॉल थर्ड मॅन शॉट पाहिले पूर्णतः इष्टरक्षक सुद्धा पंबल. त्यानंतर शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आणखीन सुद्धा पंबल होतोय. 1च्या स्वरूपात पाहू शकाल आणखीन पाहायला मिळाल्या. तत्पर मग 2 धाबा आल्या. आणि यस पंच दर्शवतात की लेग बाईटच्या 2 धाबा आल्या. आणि पहिलं षटक पहा मैदानाच्या आतमध्ये संपलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती ग्रेस डबल कबर धाबा. फक्त आणि फक्त धाबा आहेत 6. चला आदरणीय सन्माननीय पुंडलिकजी पाटील साहेब आपण या टॉस करूयात पुढील मॅचचा. कारण की एका बाजूने संघ आपण पाहणार आहोत पिंक पॅन्थर.
पाहू शकाल दोन संघादरम्यान टॉस होतोय. एका बाजूने आमच्या जोडीला जरूर मंगेश स्वराज्य वारियर संघाचा कर्णधार, तर एका बाजूने आपण जरूर देऊला पाहतोय प्रभास पिंक पॅन्थर संघाचा. पुंडलिक सर यांच्या माध्यमातून टॉस होतोय. छापाचा कॉल आलाय. मंगेश टॉस जिंकला, प्रथम काय स्वीकारशील? क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं नेमकं कारण काय? कारण की समोरच्या संघामध्ये पाहू शकाल सूरज आणि नीरज आणि देऊचे बिग हिटर आहेत हिटर. पर आम्ही प्रथम जो सामना जिंकला होता आम्ही प्रथम क्षेत्ररक्षणच घेऊन जिंकलेला होता. आणि प्रथम क्षेत्ररक्षण जिंकल्यानंतर समोरच्या संघाला किती रोखतील तुम्ही? आम्ही नक्कीच त्याला 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. जास्त टाइम काही घेत नाहीये देऊ, कारण की समोरचा जो पहिला सामना तुम्ही हारलात आणि समोरच्या संघामध्ये अक्षय फराडला तू कुठल्या पद्धतीने चेंडू हाताला होता? कारण मी तो गोलंदाज नव्हतो, देऊ तिकडे आहे. अरविंद गोलंदाज आहे. आणि सॉरी माय मिस्टेक असेल, आम्हाला वाटलं की देऊच आमच्यापर्यंत पोहोचला की काय, कारण की यावेळेस पहिले षटक तू हाताळशील की देऊ हाताळेल? देऊच हाताळणार, कारण की आमची जी प्लॅनिंग आहे त्याप्रमाणेच आम्ही खेळणार. ज्या प्रकारे नीरज आणि सूरज जो बाद झाला, तर जर का सूरज किंवा नीरज दोघांपैकी एखादा फलंदाज बाद झाला नसता तर मॅच विन झाली असते ना? हा नक्कीच. ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन असेल. आतापर्यंत आपण बरेच कॉफी बुक पाहिले, कारण की एकाच नावाचे खेळाडू आपण पाहिले, त्यानंतर डुप्लिकेट कॉपी सुद्धा आपण पाहतोय. कारण की ज्या प्रकारे मित्रांनो लादेनला आपण पाहिलं, आणि इथे जर पाहू शकाल जरूर आपण टॉमकर आणि श्यामकरण जर पाहिले तर पण मग अक्षरशः एकाच इंग्लंडचे एकाच देशातून बिलॉंग करणारे खेळाडू आपण पाहतात. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिला 6 धावाला यावेळेस मंगेश प्रवीण आपण यष्टीरक्षक पाहतोय. त्यानंतर थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, अक्षरशः त्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आणि चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये सीमा पार. चौकार 4. लेकिन माझे ते पाहताय एक चांगला जोश ज्या टायमावर आला होता ना, त्या टायमावर कुठेतरी डीजे ना थोडस स्टॉप केलं गेलं. आपण चान्स देऊयात माझ्याकडे गेला आन्सरला. इथे पाहताय की हा व्हाईट बॉल आलाय, व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या पाहताय 14. इथे पहा पाठच्या रडार मध्ये बॉल आलाय आणि या बॉलला सरळ सरळ पाठवणार मिड विकेट क्लिअरला. चेंडू सीमा रेषा पार. लागला आता गुड कॅच. आणि त्यानंतर जर पाहू शकाल मग चांगली बॅटिंग दर्शवली गेली. धावफलकावर धाबा आतापर्यंत पाहतोय आपण 2 षटक संपले आणि 20 धाबा. जर का जानू आणि रोशनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण की धाबा तर चेस होतील परंतु त्यानंतरचा रन रेट किती वाढला जाईल. कारण की जर का याच ओव्हर मध्ये मॅच फिनिश केली 5 धाबा आल्या तर मग 1 षटक, अर्थात जर पाहू शकाल 6 बॉलचा कुठेतरी रन रेट वाढला जाईल आणि त्यानंतर आपल्याकडे 9 विकेट ना मॅच जिंकणार आहात, म्हणजेच अर्थात 10 विकेट ना मॅच जिंकणार आहात. हा महत्वाचा कुठेतरी चांगला निर्णय राहील. 12 बॉल आणि विजयकरिता आपण पाहणार आहोत. तर विजयासाठी फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी पाहायला मिळते. 5 धाब्याची गरज आहे. त्यानंतर जरूर आपण गोलंदाजी मार्कवर संकेश या गोलंदाजाला पाहणार आहोत.
गोलंदाज जर पाहू शकाल तर मग तयार आहे संकेश. राईट राऊंड पास सुरुवात केली जाते. पहिलाच बॉल यावेळेस बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची नामवंत संधी होती संकेश. पहिला विकेट आपल्या नावावर हासिल झाला असता आणि पहिल्या विकेटचं जरूर पतन झालं असतं. परंतु इथे जर पाहू शकाल झेल सुटल्यानंतर एक सिंगल आली आहे. एक सिंगलच्या माध्यमातून धाबल कव्हर धाबा जॉईंट झाल्यात आपण पाहताय. असं जाणूकरित्या जर पाहू शकाल 50 रुपयाच्या पारितोषिक आलाय. पांडू अक्करी यांच्या माध्यमातून पाहू शकाल जाणू करिता 50 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. फोर करिता जर की चौकार आला तर इथे पहा जाणू स्टाईल चेंडूला खडे खडे लॅप केलाय. यावेळेस पांडू अक्करीच्या खिशातले 50 रुपये जाणूच्या नावावर असेल आणि आमच्यापर्यंत रोख कॅश प्राइज पोहोचले गेलाय. पांडू अक्करी सर यांच्या माध्यमातून तत्पर डीजे जॉकीला संधी वाल्या गडात